रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझ्या माहितीने 10 फेऱ्या अजून राहिलेल्या आहेत. या ठिकाणी महायुतीचे सर्व नेते, माझे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आणि माझ्या भगिनी पंकजाताई आणि माझे असंख्य लाखो जीवाचे सहकारी ज्यांनी ही निवडणूक पूर्णपणे हातात घेतली. आणि ज्यावेळेस आता पहिल्या 16 फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जिवलग सहकार्यानेच हाती घेतली नव्हती, तर या परळी वैद्यनाथ मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती. आणि जात पात धर्म याच्यावरती जी मागच्या काळातली निवडणूक झाली ती सर्व यावेळेस जातीपातीचं धर्माचं राजकारण न करता विकासाच्या कर्तृत्वाच्या या ठिकाणी माग ही मायबाप जनता उभं राहिली. मी त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत ऐतिहासिक विजयासाठी 26व्या फेरीपर्यंत थांबावं लागेल. पण विक्रम होतोय, कारण आतापर्यंत परळी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये किंबहुना रेणापूर विधानसभाच्या मतदारसंघामध्ये ज्या विजयी उमेदवारांनी मतं घेतलीत त्यामध्ये आताच तुम्ही दुप्पट मतं घेतली, तिथे 10 फेऱ्या आणखी मोजणं बाकी आहे. 16 फेऱ्या मी हे सगळे हे सगळा निकाल आतापर्यंत जे दिसतोय ते नक्कीच एक ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल आहे. पण 26व्या फेऱ्यानंतर हा विजयाची वाटचाल जी आहे त्याच्यावरती शिक्कामोर्तब होणार आहे. मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतोय की महायुती सत्तेत येणार, क्लीन स्वीप येणार, हे माझा शब्द आहे. क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मातेने पूर्ण केला. विरोधक म्हणतात की हा कौल आम्हाला मान्य नाही. आता हो का, काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही. आता ही मतमोजणी सुद्धा थांबवा म्हणून हायकोर्टात पिटिशन, मला वाटतं की 288 मतदारसंघात फक्त परळीच आहे की ज्याची मतमोजणी थांबवा म्हणून पिटिशन हायकोर्टात केलं. याच्यावरून त्यांची मानसिकता बघा, ते सकारात्मक मानसिकतेतून निवडणूक लढण्यासाठी आलेलेच नाही. त्यांना इथल्या मायबाप जनतेचं, इथल्या मातीची सगळ्याची बदनामी करायची आहे, त्याच्यासाठी आलेले. त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या 14 फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनतेने. यांनी मोठी ताकद लावली होती तुम्हाला पराभूत करण्यासाठी. हो, ती जी ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते हे आता